आता यानंतर डॉक्टर सुरेश सावंत सर हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष, या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभेदार सर, ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते शिवाजीराव अमूल्यकर, गटशिक्षणाधिकारी होंधर्णे सर, प्रकाशक, आणि ही शाळा पाहण्यासाठी आलो. ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या पुस्तकांविषयी लिहिलं त्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी मी आलो आहे. पाहण्यासाठी म्हणजे ते विद्यार्थी काळे का गोरे हे महत्वाचं नाही, त्यांचा रंग माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही, त्याच्या रंगापेक्षा त्यांचा अंतरंग महत्वाचा. तुमचा अंतरंग जाणून घेण्यासाठी मी मुद्दाम आलो आहे. मी भाषण अजिबात करणार आहे, तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आणि आल्यापासून मी पाहतो आहे, बरोबर 1 वाजता आलो, 4 वाजता आहे, 3 तास मी या परिसरात आहे. मी मुख्याध्यापक राहिलेलो आहे आणि माझा चष्मा हा दुष्टाचा चष्मा आहे, सज्जनाचा चष्मा नाही, दुष्टाचा चष्मा आहे. माझ्या स्टेजवरच्या सगळ्यांना माहित आहे तो दुष्टपणा मी काय कसा करतो ते. मला आल्यापासून जे वातावरण पाहतोय मी, निसर्गरम्य वातावरणात तुमची शाळा आहे, झाडाखाली वसुंधरा सभागृहात आपण बसलो आहोत, ऑक्सिजन पार्कमध्ये बसलो आहोत. अतिशय सुंदर वातावरणात तुम्ही शिकता आहात. शाळा चांगली आहे, शिक्षक चांगले आहेत, विद्यार्थी सगळेच्या सगळे 100% गणवेशामध्ये आहेत. तुमची शिस्त कौतुकास्पद आहे आणि ह्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मी इथं आलोय. मला एका ठिकाणी याबाबतीत कौतुक केलं पाहिजे, होंधर्णे सरांचं. बाळांनो, मी भाषण करत नाही, तुमच्याशी गप्पा मारतोय आणि गप्पा मारताना माणूस अधूनमधून प्रश्न विचारतो. मी तुम्हाला प्रश्नही विचारणार आहे. आता अमूल्यकर सरांनी विचारलं, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. होंधर्णे सर हे प्रशासनामध्ये आहेत, पण त्यांनी पहिला लेख या पुस्तकाविषयी लिहिला जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळ्यापर्यंत पोहोचला. प्रशासनातला अधिकारी कवी मनाचा आहे, संवेदनशील आहे, सर्जनशील आहे, त्यांची भेट होईल हाही यामागे माझा स्वार्थ होता. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला जे बक्षीस देण्यात आलं, मानधन देण्यात आलं, मला तुमचा हेवा वाटतो. हेवा यासाठी, माझी जेव्हा पहिली कथा प्रकाशित झाली तेव्हा मला फक्त 15 रुपये मानधन मिळालं होतं. म्हणजे 1980-82 सालची गोष्ट आहे ही. म्हणजे किती वर्ष, 40 वर्ष झाली ना. आता 40 वर्षात मला 15 रुपये मानधन मिळालं, तर तुमचं मानधन माझ्या कितीतरी पट जास्त आहे. आणि डांगे सरांची ही धारणा आहे की लिहित्या हातांना बळ द्यावं, उद्याचे चांगले लेखक कवी यातून घडावेत, यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुम्ही हे जे पुस्तक तयार केलं, लिहिलं, तुम्हाला याची कल्पना नाही तुम्ही किती मोठं काम करून ठेवलं, तुम्हाला कल्पनाच नाही. ह्या पुस्तकाविषयीचे लेख जेव्हा आता समाज माध्यमात येत आहेत, वर्तमानपत्रात छापतायत, महाराष्ट्र टाइम्स लोकसत्तेच्या संपादकापर्यंत हे पुस्तक गेलेलं आहे, महाराष्ट्राच्या निवृत्त शिक्षण संचालकापर्यंत हे पुस्तक गेलेलं आहे. सगळ्यांनी या पुस्तकाचं अतिशय भरभरून कौतुक केलेलं आहे. ते कौतुक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मित्र, आतापर्यंतच्या सगळ्याच वक्त्यांनी तुम्हाला पुस्तकाविषयी सांगितलं, मी तुम्हाला पुस्तकाविषयी सांगतो. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आधी, तुम्ही विद्यार्थी आहात आणि मी सेवानिवृत्त आहे. माझं वय 64 पूर्ण होतंय, 65 पदार्पण करतो आहे. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही जास्तीत जास्त दिवसाअखेर किती तास अभ्यास करता? कोण सांगतं मला? किती तास अभ्यास करता तुम्ही रोज? कोण हातवर करून सांगतं मला? हा, सांग बेटा, किती तास अभ्यास करताय? 2 तास. अजून कोणी मुलांपैकी किती तास अभ्यास करतात रोज? कोण सांगतं अजून? हा, सांग बेटा. छान. अजून कोणी 4 तासांचे जास्त अभ्यास करतं का आपल्या या विद्यार्थ्यांपैकी? करतं? आता मी तुम्हाला माझा अभ्यास सांगतो. मी सेवानिवृत्त आहे, मला कुठल्याही परीक्षेला बसायचं नाही, मला कुठल्याही विद्यापीठाची पदवी घ्यायची नाही, तरी मी आज दररोज किती तास अभ्यास करतो? कल्पना करा बरं, सांगा बरं किती? माहितीसाठी सांगतो, मी दररोज किमान 10 तास आणि कमाल 12 तास अभ्यास करतो. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, खोटं वाटेल, कपोलकल्पित वाटेल, थाप वाटेल, पण शपथेवर सांगतो, मी
माझा जो दैनंदिन कर्मकांडासाठी वेळ जातो तेवढा सोडला तर बाकी 10-12 तास मी पुस्तकांच्या सानिध्यात असतो. या पुस्तकानेच मला इथपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. त्या रानफुले शब्दाविषयी चर्चा झाली. रानफुले काय आहे? रानात डोंगरावर फुललेले फुलं असतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी स्वतः एक रानफूल आहे. तुम्ही जसे खेड्यातले विद्यार्थी आहात, मीही खेड्यातला आहे. शेतात गुरं राखत, गुरांचं शेण काढत, शेतीतली सगळी कामं करत मी शिकलेलो आहे. त्यामुळं या पुस्तकाने मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. मी रानफूल आहे, तुम्ही रानफूल आहात, पण मला खात्री आहे ही पुस्तकच तुम्हाला खूप मोठं करणार आहेत. माझे स्वप्न असं आहे, येवतीच्या शाळेतला एखादा विद्यार्थी, सुभेदार सर, उद्या भारताचा पंतप्रधान झालेला मला पाहिजेच आहे. येवतीच्या या शाळेतली एक विद्यार्थिनी उद्या भारताची राष्ट्रपती झालेली मला पाहिजे आहे. आणि तो दिवस लांब नाही. हे मी पाहिलेलं दिवा स्वप्न नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुमच्यामधून उद्याचे उज्ज्वल नागरिक घडणार आहेत. मला तुमच्यामध्ये उद्याचे IAS ऑफिसर दिसत आहेत, IPS ऑफिसर दिसत आहेत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता शहरात काहीही शिल्लक नाही. जे आहे ते खेड्यामध्ये आहे. जे आहे गुणवत्ता, प्रज्ञा, प्रतिभा ती खेड्यामध्ये आहे, तुमच्या माझ्यामध्ये आहे. उद्याचं जग आपणच बदलू शकतो. मी तुम्हाला कवितेच्या 2च ओळी सांगतो. एक बालक एक शिक्षक, एक बालक एक शिक्षक, एक लेखणी एक पुस्तक, हे जग निश्चित बदलू शकतं. हे जग बदलण्याची ताकद इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, शिक्षकांमध्ये आहे, लेखणीमध्ये आहे, त्या पुस्तकामध्ये आहे. उद्याचे उज्ज्वल नागरिक तुमच्यामधून घडावेत. उद्याला तुमचं नेतृत्व या देशाला लाभावं अशी मी शुभेच्छा देतो आणि आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.